बुलढाण्यात शिवसेना उबाठा गटाकडून माझं कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलन। केंद्र सरकारचे बेगडी देशप्रेम। शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांची टीका। आशिया कपमध्ये आज होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याआधी राजकारण चांगलंच तापलं आहे। या सामन्यावर टीम इंडियाने बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे। तर आज शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने माझं कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे। बुलढाणा जिल्ह्यात देखील शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात आलं। यावेळी सामन्याला परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारचाही निषेध करण्यात आला। तर पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना प्राण गमवावे लागले होते। त्या हल्ल्याला केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर नाव दिलं होतं। मात्र हे केंद्र सरकार BCCIला पाकिस्तान सोबत खेळण्यासाठी परवानगी देत आहे। हे केंद्र सरकारचे बेगडी देशप्रेम असल्याची टीका शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे। पहलगामच्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यामध्ये देशातील 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते। त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव हे केंद्र सरकारने दिलं होतं आणि त्यानंतर ट्रम्पच्या सांगण्यावरून युद्धबंदी करण्यात आली। पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या गोष्टी करणारं हे केंद्र सरकार आज मात्र दुबईमध्ये BCCIला पाकिस्तानसोबत त्या ठिकाणी क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी परवानगी देतं आहे। या केंद्र सरकारचं हे बेगडी देशप्रेम आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने माझा देश माझं कुंकू हे अभियान आम्ही राबवतो आहोत, हे आंदोलन करतो आहोत। आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सगळ्या महिला ह्या आपलं कुंकू त्या ठिकाणी कुंकू प्रतीक स्वरूपामध्ये पंतप्रधान मोदींना पाठवणार आहेत आणि किमान या देशातल्या ज्या महिला भगिनींचं कुंकू हे पुसलं गेलं या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांच्या कुंकाची जरा तरी जाण ही केंद्र सरकारने ठेवायला हवी होती आणि पाकिस्तानसोबत गुडघे न टेकता अशा प्रकारचा खेळ किंवा सामना हा करायला नको होता। हा त्या ठिकाणी आम्ही सवाल केंद्र सरकारला विचारतो।